जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात. ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यावर्षी 2024 मध्ये वटपौर्णिमा सण 21 जूनला साजरा केला जाणार आहे. वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. खरे तर आधीच्या काळात स्त्रिया 3 दिवस उपवास करायच्या, परंतु सध्याच्या काळात एकाच दिवशी हे व्रत केले जाते. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 7 जन्म हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात. तर अशा या वटपौर्णिमेच्या सणाला स्त्रिया 16 शृंगार करतात, छान तयार होतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. तर स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाची साडी घालू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला एक वेगळे असे महत्त्व आहे. प्रत्येक रंग एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभलहरी निर्माण करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात आणि नकारात्मक लहरी निर्माण करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही 4-5 रंग आहेत जे खूप शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक शुभ कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यातील पहिला शुभ रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. नव्या नवरीला हिरवा चुडा भरतात. लग्नानंतर महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण असे मानले जाते की त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. तसेच हिरवा रंग निसर्गाशी संबंधित आहे, त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते. तसेच देवीची ओटी भरताना हिरवा रंगाचा ब्लाउज पीस किंवा साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण निवडतो. यावरूनच समजते की हिरवा रंग किती शुभ आहे. यानंतरचा दुसरा शुभ रंग आहे लाल रंग. लाल रंग सुद्धा हिंदू धर्मशास्त्रात शुभ मानला जातो. पूजा करताना पाटावर लाल रंगाचे वस्त्र आपण शक्यतो अंतरतो. लाल रंग सर्वच देवांना तसेच माता लक्ष्मीला प्रिय आहे. लाल रंग सर्वच देवांना आवडतो. गणपतीला तर लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहे. पूजेतील हळदी कुंकातील कुंकाचा रंग देखील लाल आहे. लाल रंग उत्साह, धैर्य, उमंग, सौभाग्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. यानंतरचा शुभ रंग आहे केशरी रंग. या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी देखील घालू शकतात. केशरी रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजेचा रंग तसेच राम, कृष्ण, अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. यानंतरचा चौथा शुभ रंग आहे पिवळा रंग. जर तुमच्याकडे हिरव्या, लाल किंवा केशरी रंगाची साडी नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. पिवळ्या रंगाच्या कपड्याला हिंदू धर्मात पितांबर असे म्हणतात. देवाच्या पाटावर जर लाल वस्त्र नसेल तर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरतो. हळदी कुंकातील हळदीचा रंग देखील पिवळा आहे. लग्न समारंभात देखील पिवळ्या रंगाच्या हळदीला खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा करताना आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र नक्कीच परिधान करत असतो. यामुळे भगवान विष्णूचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतो असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. यानंतरचा 5वा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा सगळ्या स्त्रीवर्गाचा अतिशय आवडता रंग आहे. लहान मुलींना देखील हा रंग खूप आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग शांततेचे प्रतीक आहे. या रंगामुळे मन शांत राहते. तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरव्या, लाल,
पिवळ्या, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी घालू शकतात. तसेच या रंगाव्यतिरिक्त तुम्ही चिंतामणी रंगाची, पोपटी, मोरपंखी, राणी कलर या साड्या देखील घालू शकतात. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी घालू नये. तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काळ्या, निळ्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी घालू नये असे म्हणतात. हे रंग अशुभ मानले जातात कुठलीही पूजा करताना. तर म्हणून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करताना काळ्या रंगाची साडी अजिबात घालू नका. तसेच पूर्ण जी पांढरी साडी आहे ती सुद्धा घालू नका. काळ्या रंगाची साडी फक्त आणि फक्त आपण मकर संक्रांतीच्या सणालाच घालतो. बाकी पूजेमध्ये काळ्या रंगाची साडी शक्यतो घातली जात नाही. तर साडीबरोबरच आता या दिवशी नेमक्या कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. तर 16 शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा बांगड्या घालणे खूप चांगले असते. पण आजकालच्या स्त्रिया, मुली हातात बांगड्या घालणं पसंत करत नाहीत. पण रोज एक का होईना बांगडी जरूर घालावी. बांगड्याच्या आवाजातून नकारात्मक लहरी दूर जातात असे म्हणले जाते. यातही हिंदू धर्मशास्त्रानुसार काचेच्या बांगड्या घालण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. शक्यतो या दिवशी मेटल आणि प्लास्टिकच्या बांगड्या घालू नयेत. आणि बांगड्यांचा कलर जर हिरवा असेल तर अतिउत्तम. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सौभाग्यात वाढ होते. तसेच पतीचे आयुष्य वाढते. आणि बांगड्या घालण्याचा अजून एक नियम असा सांगितला जातो की बांगड्या घालताना एका हातात 6 बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातात 1 बांगडी जास्त म्हणजे 7 बांगड्या घालाव्यात. तसेच एका हातात जर तुम्ही 12 घातल्या असतील तर दुसऱ्या हातात 13 घालाव्यात म्हणजे 1 बांगडी अधिक घालावी. तर तुम्ही सुद्धा वटपौर्णिमा या सणाची वाट पाहतात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि वटसावित्री व्रताचे महत्त्व म्हणजे या दिवशी वडाची पूजा करेपर्यंत निर्जला उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळेच वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते. पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. वडाचे झाड हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. या झाडाचे अनेक फायदे आहेत. अन्य झाडांच्या तुलनेत सर्वाधिक प्राणवायू हवेत सोडणाऱ्या वडाचं झाड याचं वेगळंच महत्त्व आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त काय आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की बघा. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीची कथा सुद्धा जरूर ऐकावी. त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आरतीचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.